उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते त्यांच्या जवळपास 4 मंत्र्यांना दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनतेची कामं करा अन्यथा खांदेपालट अटळ आहे या शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना झापल्याची माहिती आहे. पाहूयात. पक्षवाढीवर भर देण्याचे एकनाथ शिंदेंचे मंत्र्यांना आदेश. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील 4 मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या मंत्र्यांना एकनाथ शिंदे हे दणका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जनतेची कामं करा अन्यथा खांदेपालट अटळ अशा शब्दात शिंदेंनी मंत्र्यांना झापलंय. विदर्भ, वाशिम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची कामं आणि शिवसेना पक्षवाढीवर मंत्री काम करत नसल्याची खंत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे. 4 मंत्र्यांच्या कामावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. काही मंत्र्यांना त्यांनी बैठकीत सुनावल्याची माहिती मिळते आहे. जनतेची कामं करा, पक्षवाढीवर लक्ष द्या असं म्हणत शिंदेंनी मंत्र्यांची कान उघडणी केली आहे. मंत्री जनतेची कामं करत नसल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केली आहे. विदर्भ, वाशिम, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेची कामं आणि पक्षवाढीसाठी कामं होत नसल्याची खंत शिंदेंनी व्यक्त केली आहे. जनतेची कामं केली नाहीत तर खांदेपालट अटळ असल्याचा इशारा शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना देण्यात आला. शिंदे साहेब सतत या विचारामध्ये विश्वास करतात की आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, मंत्री आहेत, सगळ्यांची पहिली जबाबदारी जनसामान्याच्या कल्याण आहे. सर्वसामान्य लोकांची सेवा झाली पाहिजे. तुम्ही मंत्री आहात किंवा आमदार आहात किंवा खासदार आहात तर कुठल्याही पदावर, कुठल्याही सार्वजनिक पदावर आहात तर त्या पदाचा उपयोग स्वतःसाठी नाही लोकांसाठी झाली पाहिजे अशी भूमिका शिंदे साहेबांनी सतत व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी याआधी पक्षवाढी संदर्भात मंत्री काम करत नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता जनतेची कामं आणि पक्षवाढीचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी गांभीर्यानं घेतला. त्यामुळे आता जनतेची कामं करा आणि पक्षवाढीसाठी काम करा अन्यथा खांदेपालटाला तयार राहा असा निर्वाणीचा इशारा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.